विद्रोही दयानंद भाग 7. वेदभाष्य. सत्यार्थ प्रकाश, संस्कार विधी तसेच पंचमहायज्ञ विधी नंतर स्वामीजी वेदांवर भाष्य करू इच्छित होते. कारण स्वामीजी जे काही सांगत असत अथवा लिहित असत ते सर्व वेदांच्या आधारावर सांगत किंवा लिहित असत. कारण वेद सर्व सत्यविद्यांचे पुस्तक आहे आणि ईश्वर प्रदत्त ज्ञान असल्यामुळे ते निर्भ्रांत आणि म्हणून स्वतः प्रमाण आहेत. राजा राममोहन राय आणि केशवचंद्र सेन हे नव्या भारताची निर्मिती फार मोठ्या पाश्चात्य विचारांच्या पायावर करू इच्छित होते. याच्या विपरीत स्वामी दयानंदांचा विश्वास होता की कोणत्याही राष्ट्राची निर्मिती विदेशी पायावर होऊ शकत नसते. म्हणून ते राष्ट्राला आपल्या गौरवपूर्ण भूतकाळाच्या सुदृढ खडकावर उभे करू इच्छित होते. त्यांची इच्छा होती की आपल्या देशाचे संविधान अमक्या तमक्या देशांच्या संविधानांची नक्कल अथवा खिचडी न होता आपल्या भारतीय आदर्शांच्या अनुरूप ते ढाळले जावे. त्यात आपल्या देशाच्या मातीचा सुगंध असावा. वेद, मनुस्मृती, शुक्रनीती, चाणक्यनीती, रामायण आणि महाभारताच्या ऋषींच्या आत्म्याचा त्यात वास असावा. परंतु ऋषी दयानंदांना आपल्या डोळ्यांदेखत वैदिक युग वेगाने समाप्तीच्या दिशेने अग्रेसर होत असल्याचे आढळले. सत्य तर हे आहे की वेदांच्या संबंधात भ्रांती महाभारत काळाच्या सुमारे 2000 वर्षांपूर्वीपासून उत्पन्न होऊ लागल्या होत्या. मध्यकाळ जवळ येत असताना मानवजात शतशः मतमतांतरामध्ये विभागली गेली होती. आर्ष परंपरा हळूहळू ऱ्हासोन्मुख होत होत जणू लुप्तमय झाली होती. शतपथ आदी वेदांच्या व्याख्यान ग्रंथामध्ये प्रक्षेप करून ते दूषित केले गेले होते आणि तरीही त्यांना वेद संज्ञा देऊन आपल्याच मान्यता वेदाच्या नावावर पुष्ट केल्या जात राहिल्या होत्या. ऋषी दयानंदांच्या काळात भारतीय मतमतांतरांना आणि अवैदिक मान्यतांना पोषक असणाऱ्या पौराणिक वेदभाष्यांव्यतिरिक्त मॅक्स मुलर इत्यादी पाश्चात्य विद्वान जाणून बुजून वेदांना विकृत रूपात प्रस्तुत करण्यासाठी कटिबद्ध होते. अशा स्थितीत दयानंदांसाठी आवश्यक होते की वेदांचे वास्तविक स्वरूप लोकांसमोर ठेवावे आणि यासाठी वेदांचे असे भाष्य केले जावे जे प्राचीन आर्य ग्रंथांच्या अनुकूल असण्यासोबतच तर्क प्रतिष्ठित असावे आणि ज्यायोगे ते सर्व सत्यविद्यांचे पुस्तक असल्याचे सिद्ध व्हावे. अशा प्रकारे दयानंद वेदभाष्यास प्रवृत्त झाले. वेदभाष्याचा आरंभ स्वामीजींनी ऋग्वेद आदी भाष्य भूमिकेने केला, जी त्यांनी विक्रम संवत 1933 मध्ये लिहिली. आर्याभिविनयाची रचना त्यांनी त्याच्या 1 वर्षापूर्वी संवत 1932 मध्ये केली होती. अशा प्रकारे आपल्याला ऋषी दयानंदांच्या वेदभाष्याचे रसास्वादन वेदभाष्याच्या 1 वर्षापूर्वी करावयास मिळाले. दयानंदांचे वेदों की ओर लौटो अर्थात वेदांकडे परत चला असे आवाहन म्हणजे कसले प्रतिगामी पाऊल नव्हते. कारण त्यांना विश्वास होता की वेद मानवजातीसाठी अपेक्षित संपूर्ण ज्ञानाचे शाश्वत भांडार आहेत. H.D. ग्रिसवेल्डने इव्हॅन्जेलिकल रिव्ह्यू च्या जानेवारी 1892 अंकात लिहिले होते की दयानंदांच्या बॅक टू द वेदाचा धार्मिक उद्घोष स्फुट एक्सप्लिसिट नसून सुद्धा अनुमित इम्प्लिसिट रूपात इंडिया फॉर इंडियन्स भारतीयांसाठी भारत राष्ट्रीय उद्घोषाचा द्योतक होता. अशा प्रकारे दयानंद भारतात राष्ट्रीयतेचे व राष्ट्रवादाचे आदी प्रवर्तक होते.
देशाच्या संविधानात समाविष्ट मूलभूत तत्वे उलगडून दाखविण्याचे श्रेय त्यांच्या आर्ष दृष्टीला आहे. त्यांच्याद्वारे स्थापित आर्य समाज राजकीय दल वा पक्ष नसून सुद्धा देशाचे ते एक सर्वाधिक सशक्त आणि प्रभावी संघटन आहे. जशी वृक्षाची ओळख त्याच्या फळावरून असते. लाला लजपत राय, स्वामी श्रद्धानंद, भाई परमानंद, श्यामजी कृष्ण वर्मा, महादेव गोविंद रानडे, सरदार अजित सिंह, रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद, लाल बहादूर शास्त्री, गोविंद वल्लभ पंत, चौधरी रामभज दत्त आदी शेकडो स्वातंत्र्य सैनिक आर्य समाजाचे सदस्य होते अथवा त्याने प्रभावित होते. आर्याभिविनयाचा सार. आर्याभिविनयाचा सार त्याच्या दुसऱ्या भागाच्या 31व्या मंत्रात अशा प्रकारे उपलब्ध आहे. हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, तू संसारातल्या राजामध्ये सर्वात महान आहेस. आम्हाला उत्तम अन्न आदींनी पुष्ट कर. हे प्रभो, आम्हाला सत्य सनातन वेदविद्येच्या प्राप्तीसाठी बुद्धी आदी बलाने सदैव युक्त कर. हे महाराजाधिराज परब्रह्मा, क्षत्राय अखंड चक्रवर्ती राज्यासाठी शौर्य, धन, धैर्य, नीती, विनय, पराक्रम आणि बल आदी उत्तम गुणयुक्त आम्हा लोकांवर कृपा करून यथावत पुष्ट कर. अन्य देशवासी राजा आमच्या देशात कधीही न व्हावा, तसेच आम्ही लोक पराधीन कधी न राहोत. संसार सुख आणि मोक्ष सुख या दोन्हीसाठी आम्हास समर्थ कर. तू धर्मशील तसाच धर्मस्वरूप आहेस. आम्हा लोकांनाही धर्मात्मा कर. तू निर्वैर आहेस, आम्हासही निर्वैर कर. आमच्यासाठी विद्या, पुरुषार्थ, हत्ती, घोडे, सुवर्ण, हिरे, रत्ने, उत्कृष्ट राज्य, उत्तम पुरुष आणि प्रीती इत्यादी पदार्थ धारण कर, ज्या योगे आम्ही कोणत्याही पदार्थाभावी दुःखी न होत. हे सर्वाधिपती, ब्राह्मण, विद्या, क्षत्र, शौर्यादी गुण, विष, अनेक विद्योद्यम, बुद्धी आणि धनधान्यादी वस्तुयुक्त, तसेच शूद्रादी अर्थात सेवादी गुणयुक्त असे सर्व स्वदेश भक्त आमच्या राज्यात असावेत. या सर्वांचे धारण तू कर, ज्या योगे अखंड ऐश्वर्य आमच्यासाठी तुझ्या कृपेने सदा टिकून राहो. ज्या संघटनेचा संस्थापक आपल्या अनुयायांना विदेशी शासनातून देश मुक्त करविण्यासाठी अहर्निश परमात्म्याची प्रार्थना करण्याची प्रेरणा देत राहतो, तो ब्रिटिश शासनाच्या डोळ्यात सतत खुपली विना कसा राहू शकला असता. परिणामी आर्य समाज आणि त्याचे सक्रिय कार्यकर्ते यांना देशद्रोही घोषित करून त्यांच्यावर अभियोग खटले चालविले गेले. इसवी सन 1909 मध्ये पतियाळा राज्यात एकाच वेळी 30 आर्य समाजियांना कैद करून कारागृहात टाकले गेले. यापैकी प्रमुख अभियुक्त होते राजा ज्वालाप्रसाद, जे कालांतराने पंजाब आणि बंगालचे राज्यपाल, दिल्लीचे चीफ कमिशनर तसेच केंद्रीय सरकारचे कॅबिनेट सरकारी सेक्रेटरी अशा पदावर नियुक्त श्री धर्मवीरजींचे पिता होते. त्यांच्या विरुद्ध प्रस्तुत अभियोगपत्राचा अधिकांश भाग आर्याभिविनय तसेच सत्यार्थ प्रकाशच्या उद्धरणावर आधारित होता. अभियुक्तांकडून प्रकरणाची वकिली स्वामी श्रद्धानंदांनी केली होती. अंततः ते सर्व मुक्त केले गेले होते. सत्यार्थ प्रकाश. सत्यार्थ प्रकाशाच्या 6व्या समुल्लासाच्या संबंधात ब्रिटिश विद्वानांचे म्हणणे होते की याचे प्रयोजन हे निश्चित करणे होते की देश स्वतंत्र झाल्यावर देशाचे शासन कशा प्रकारे केले जाईल. याचे निर्देशांक सिद्धांत अर्थात डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स काय असतील. ऋषी दयानंदानुसार ते वेद, मनुस्मृती, शुक्रनीती, चाणक्यनीती, महाभारत आदींच्या चिंतनाच्या अनुरूप असले पाहिजे. याबाबत शेवटी तळटीप आहे.
ऋषी दयानंदांनी मंत्र्यांसाठी स्वदेशोत्पन्न असण्याबरोबरच त्यांचे वेदांचे विद्वान असणेही आवश्यक ठरविले. ब्रिटिश सरकारानुसार याचा निहितार्थ होता की भारतात राहणारे ईसाईही मंत्री न बनावेत. ईसाई पादऱ्यांच्या मते स्वामी दयानंद मुळात ईसाई मताचे कट्टर विरोधक यासाठी होते की ते भारतातल्या ब्रिटिश सत्तेचा उच्छेद करू इच्छित होते. भारताच्या दुर्दशेचे सर्वात मोठे कारण विदेशी शासन असल्याचे आर्य समाज मानित होता आणि म्हणून तो त्यापासून मुक्त होऊ इच्छित होता. देशप्रेमाची भावना प्रमुख असल्यामुळे तो भारताचा एक असा राष्ट्रीय धर्म होता जो देशातून विदेशी तत्वे मिटवू इच्छित होता. संयुक्त प्रांत वर्तमान उत्तर प्रदेशच्या गुप्तचर विभागाचे उप अधीक्षक CEW सॅन्डर्सने निरनिराळ्या जिल्ह्यांच्या गुप्तचर विभागाच्या कर्मचाऱ्यांद्वारे प्राप्त सूचनांच्या आधारावर एक पुस्तक आर्य समाज इन द युनायटेड प्रोव्हिन्सेस लिहिले होते. इसवी सन 1910 मध्ये प्रकाशित या गोपनीय पुस्तकाला भारत सरकारने एवढे महत्त्व दिले की त्याच्या आधारावर ते आर्य समाजावर प्रतिबंध लावण्यावर विचार करू लागले. त्याच्या मते स्वामी दयानंदांनी आर्य समाजाची स्थापना ही एक क्रांतिकारी आणि जनतेत विद्रोह उत्पन्न करणाऱ्या संघटनेच्या रूपात केली होती. राजा राममोहन रायांनी हिंदू समाजात आलेल्या वाईट चालीरीती दूर करीत ब्राह्मो समाजाच्या रूपात एक नवीन धर्म उभा केला, तर स्वामी दयानंदांनी आर्य समाज एका नव्या धर्माच्या रूपात नव्हे तर प्राचीन आर्यावर्ताच्या विलुप्त गौरवाचे स्मरण करवीत त्याला पुन्हा जगद्गुरू अर्थात सर्व देशांचा अग्रणी बनविले होते. सत्यार्थ प्रकाशाच्या 11व्या समुल्लासात ब्राह्मो समाजाची आलोचना करीत त्यांनी लिहिले, या लोकांत स्वदेशभक्ती फार न्यून आहे. ईसायांचे आचरण मोठ्या प्रमाणात घेतले आहे. खाण्यापिण्याचे विवाह आदींचे नियमही बदलून टाकले आहेत. आपल्या देशाची प्रशंसा व पूर्वजांचा गौरव करणे तर दूरच राहिले, त्याच्या ऐवजी पोट भरून निंदा मात्र ते करतात. व्याख्यानामध्ये ईसाई आदी इंग्रजांची प्रशंसा तोंड भरून करतात, तर ब्रह्मादी ऋषींचे नाव सुद्धा घेत नाहीत. उलट असे म्हणतात की इंग्रजांशिवाय कोणीही विद्वान आजपर्यंत सृष्टीत झालेच नाहीत. आर्यावर्तीय लोक सदैव मूर्खच होत आले आहेत, यांची उन्नती कधी झाली नाही. वेदाधिकांची प्रतिष्ठा तर दूरच राहिली, उलट निंदा करताना ते थकत नाहीत. ब्राह्मो समाजाच्या उद्देशाच्या पुस्तकात साधूंच्या गणतीत ईसा, मुसा, मुहम्मद, नानक आणि चैतन्य तर लिहिले आहेत, पण कोण्या ब्रह्ममहर्षीचे नाव मात्र लिहिले नाही. यावरून जाणले जाते की या लोकांनी ज्यांची नावे लिहिली आहेत ते त्यांचेच मतानुसारी अर्थात मताचे आहेत. आर्यावर्तात उत्पन्न झाले आहेत, याच देशाचे अन्न खाल्ले पिले, अद्यापही खात पित आहेत. मग आपल्या मातापित्याचा, आजोबा आदींचा मार्ग सोडून इतर विदेशी मताकडे अधिक वळणे, ब्राह्मो समाजियांना आणि प्रार्थना समाजियांना एतत् देशस्थ संस्कृत विद्येने रहित असूनही स्वतःला विद्वान प्रकाशित करणे, इंग्लिश शिकून पंडिताभिमानी होऊन झटकन एकमत पुढे रेटण्यात प्रवृत्त होणे, हे माणसांचे बुद्धिकारक काम कसे काय होऊ शकते? आपल्या प्रादुर्भावाच्या काळात देशाच्या दुर्दशेवर अश्रू ढाळीत स्वामीजींनी लिहिले, आता अभाग्योदयाने आणि आर्यांच्या आळस, प्रमाद आणि परस्परांच्या विरोधाने अन्य देशांत राज्य करण्याची कथा तर सोडाच, उलट आर्यावर्तातही आर्यांचे अखंड स्वतंत्र स्वाधीन निर्भय राज्य यावेळी नाही. जे काही आहे तेही विदेशियांनी पादाक्रांत होत राहिले आहे. देशी संस्थानांच्या रूपात काही थोडे राजे स्वतंत्र आहेत. दुर्दिन जेव्हा येत असतो तेव्हा देशवासियांना अनेक प्रकारचे दुःख भोगावे लागत असते.
कोणी कितीही करो, परंतु जे स्वदेशी राज्य असते ते सर्वोपरी उत्तम असते. तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या दृष्टीने वरील सर्व विवरणाचे प्रयोजन देशाच्या प्राचीन गौरवाचे स्मरण करवीत ते पुन्हा प्राप्त करण्याची लालसा जागवून जनतेत इंग्रजी शासनाविरुद्ध विद्रोहाचा आगडोंब उसळणे होते. तळटीप: कसे बनले आपले संविधान? इसवी सन 1942च्या अविस्मरणीय लोकक्रांतीने इंग्रजी सत्तेचा हा आत्मविश्वास तोडून टाकला होता की आता ती आपले प्रभुत्व आणखी अधिक दिवस टिकवून ठेवू शकते. नाईलाजाने इंग्लंडच्या श्री ॲटलीच्या नेतृत्वाखालील सरकारचा 14 मार्च 1946ला हे घोषित करावे लागले होते की भारतालाही स्वतंत्र होण्याचा अधिकार आहे. या उद्घोषाच्या लगेच नंतर त्यांचे एक मंत्रिमंडळ मिशन भारतात आले आणि त्यानेच प्रस्ताव केला की भारताची एक संविधान सभा घटित केली जावी. त्या काळच्या विधानमंडळाच्या सदस्यांनाच संविधान सभेच्या घटनेसाठी मतदाते मानले गेले. जुलै 1946 मध्येच तिची निवडणूकही झाली. संविधानाच्या पहिल्या सत्रासाठी जे 9 डिसेंबर 1846ला सुरू झाले होते, आचार्य जे.बी. कृपलानींच्या प्रस्तावावर अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिंह यांना अस्थायी रूपात निर्वाचित केले गेले. 11 डिसेंबर 1946 रोजीच म्हणजे 2च दिवसानंतर स्थायी अध्यक्षाच्या रूपात देशरत्न डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना निर्वाचित केले गेले. विश्वाला विशाल गणतंत्राच्या अर्थात लोकशाहीच्या रूपात लोकतांत्रिक पद्धतीचा उपहार देणाऱ्या बिहारला भारतास संविधान सभेचा अध्यक्ष देण्याचा गौरवही प्राप्त झाला. संविधानाच्या निर्मितीच्या संबंधात पहिले सत्र दिनांक 9 डिसेंबर 1946ला सुरू झाले. तोपर्यंत इंग्लंडच्या मंत्रिमंडळ मिशनच्या प्रस्तावानुसारच 2 सप्टेंबर 1946ला एक अंतरिम सरकार गठीत केले गेले होते. 15 ऑगस्ट 1947ला सत्तेचे विधिवत हस्तांतरण केले गेले. इकडे संविधान निर्मितीचे काम चालत राहिले होते. याचे प्रारूप तयार करण्यासाठी संविधान सभेच्या 15 समित्या गठीत केल्या होत्या. या समित्यांचे दायित्व होते की त्यांनी 1935च्या भारत शासनाच्या अधिनियमांची ब्रिटिश, अमेरिकन, आयरिश, ऑस्ट्रेलियन, कॅनडियन, जापानी तसेच दक्षिण आफ्रिकी देशांच्या संविधानांची त्यांच्यात लागू असलेल्या कायदे कानूनांच्या स्रोतांची समीक्षा करावी. त्यांना हे कार्यही सोपविण्यात आले की भारतीय लोकशाहीचे संविधान रचण्याचे त्या समित्या कायदे कानून, नियम, विनियम, अध्यादेश, कालबाह्य आदेश आदी तसेच न्यायविषयक निर्णय संविधानाच्या विशेषज्ञ वकिलांच्या, बुद्धिजीवीयांच्या आणि लेखकांच्या विचारांच्या, संविधान सभेच्या वादविवादांच्या तसेच पूर्वागत संविधानादीच्या आधारावर पृथक पृथक आपल्या अनुशंसा प्रस्तुत कराव्यात. समित्यांच्या संकलनाचे आणि संपादनाचे दायित्व ज्या समितीवर सोपविले गेले होते तीच बाबासाहेब भीमराव आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली कार्य करणारी संपादन समिती होती. या समितीस वेगळे असे कसले तथ्य एकत्र करण्याचे वा नीती निर्धारणाचे कसले विशेष दायित्व जरी नसले तरीही प्रस्तुत सामग्री संकलित करीत, आवश्यक बिंदू संपादित करीत नियोजन करण्याचे कामसुद्धा कमी कष्टाचे नव्हते. श्री आंबेडकरांच्या अध्यक्षतेखालच्या समितीचे सहयोगी सदस्यगण होते सर्वश्री एन. गोपालस्वामी अय्यंगार, के. एन. मुन्शी, अल्लादी कृष्णास्वामी अय्यर, मोहम्मद सहदुल्लाह, सर व्ही.एच. मित्र आणि डी.पी. खेतान. नंतर काही कारणांनी श्री खेतान यांच्याऐवजी श्री टी. कृष्णम्माचारी यांना मनोनीत केले गेले.
संकलित तथ्यांच्या आधारावर संविधान सभेद्वारे भारतीय संविधानाचे प्रारूप तयार केले गेले. असे म्हणतात की त्याची मूळ प्रत कोठेतरी हरवली, परंतु डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी आपल्या स्मरणशक्तीने ती नव्याने जशीच्या तशी तयार करून दिली होती. नंतर जेव्हा ती हरवलेली प्रत सापडली तेव्हा लोक चकित झाले होते की तिची जशीच्या तशी प्रतिलिपी राजेंद्र बाबूंनी कशी लिहिली होती. हिचे प्रारूप दिनांक 21 फेब्रुवारी 1948 तयार झाले, ज्यावर सर्वप्रथम 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 1948 पर्यंत विमर्श झाला. त्याला प्रथम वाचा अशी संज्ञा दिली गेली. दुसऱ्या वाचेचे सत्र 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949 पर्यंत चालले. तिसरी वाचा 14 नोव्हेंबर 1949 सुरू झाली. तसेच 26 नोव्हेंबर 1949 तिला अंतिम रूप दिले गेले. संविधान सभेच्या अध्यक्षाच्या नात्याने हिच्या अंतिम रूपावर डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी आपली स्वाक्षरी करून ती पारित घोषित केली. हेच संविधान पुढे 26 जानेवारी 1950 पासून लागू केले गेले. या काळात संविधानात अनेक संशोधने केली गेली. कित्येक वेळा सरकारचे आदेशही संविधानाच्या कक्षेबाहेर असल्याचे मानून निरस्त केले जात राहिले. संविधान लागू होऊन आज 46 वर्षे पूर्ण झालीत. क्रमशः